अर्धवेळ शासन सेवेमध्ये रुजू असलेल्या स्त्री परिचारिकांना फक्त 3,000 रुपये या ठिकाणी मानधन दिले जातं। मात्र हे 3,000 रुपये मानधन दिले असतानाही 6 महिन्यापासून हे मानधन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने अद्यापही देण्यात आलेलं नाही। ऐन दिवाळीच्या तोंडावरती या ठिकाणच्या परिचारिकांना उपासमारीची वेळ आयोजित आलेली आहे। त्याचमुळे या ठिकाणी जे स्त्री परिचारिका आहे या धरणे आंदोलनावर या ठिकाणी उतरलेले आहेत आणि जिल्हा परिषदेच्या समोर त्यांच्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून या ठिकाणी अनोख्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यांच्यात प्रमुख मागणी अशी आहे की अर्धवेळ जे स्त्री परिचारिका आहे त्या महिलांचा पगार वाढ करण्यात यावा, त्यांना अर्धवेळ परिचारिकांचा कामाचा तपशील देण्यात यावे, त्यांना स्थानिक या ठिकाणच्या परिचारिकांना गणवेश वाटप करण्यात यावा, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने त्यांना आयडेंटिटी कार्ड देण्यात यावं व जो मिळणार असणारा मानधन असेल ते मानधन यांना तात्काळ दर महिन्याला या ठिकाणी देण्यात यावं, अशा विविध मागण्यांसाठी या ठिकाणी हे जोरदार स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। त्या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणचे संघटनेचे पदाधिकारी आहे। अनोख्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। नेमकं काय मागणी आहे तुमच्या या आंदोलन संदर्भात? आमच्या मागण्या एवढ्या आहे की अर्धवेळ स्त्री परिचारिका ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्धवेळ स्त्री परिचारिका काम करते यांना 3,000 रुपये पगार मिळतो। 3,000 मध्ये या माय माऊलीचं खरोखर भागेल का? आज त्यांचे 6 महिने पगार होत नाही। बरं ठीक आहे, पगार होत नाही, त्यांना गणवेश नाही, आयडेंटिटी कार्ड नाही। यांनी 40, 50 वर्ष या त्या सेवेसाठी दिले आणि फक्त त्यांना पगार किती मिळतो? 3,000। तरी आमची या सरकारला हात जोडून विनंती आहे, आमची मागणी नका पूर्ण करू, पण या माय माऊलींचा पगार वाढ करण्यात यावा एवढी हात जोडून विनंती राज्य शासनाला आम्ही करतो। कारण की या महिलांचा आज बघा, या आजीचं वय काय आहे, या आजीला अद्यापही काम करावं लागतं आणि पगार किती मिळतो? 3,000। आज एवढ्या महिला 40, 50 वर्ष काम करताय, यांना गणवेश नाही, आयडेंटिटी कार्ड नाही। तर या सगळ्यांना शासनाच्या जेवढ्याही सुविधा आहे या देण्यात यावा ही मागणी घेऊन आम्ही आई संघटनेच्या वतीने या ठिकाणी आमचं आंदोलन चाललेलं आहे। दादा, हे आंदोलन चालू आहे, मात्र पुढचा काय इशारा येणार आहे? शासन जर आपल्या या मागण्या पूर्ण केल्या नाही तर या महिला आजही या ठिकाणी संतप्त झालेली दिसून येत आहे। आगामी दिवाळीचा सण आहे, 6 महिन्याचा पगार त्यांचा बाकी आहे, पुढचा काय इशारा येणार सरकार? आमच्या जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला आम्ही एकटवू आणि दिवाळीच्या ऐन सणावरती आम्ही महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करू। म्हणजे एका बाजूला तुम्ही लाडकी बहीण योजना देतात, आनंदाची बाब आहे, मग या माय माऊलीला का वंचित ठेवलं जातं, यांना का नाही? आम्हाला फक्त एवढं या महिलांना न्याय द्यावा एवढीच हात जोडून कळकळीची विनंती राज्य शासनाला आहे। आजी, तुम्ही देखील या ठिकाणी आंदोलनात सहभागी झालेले आहात, काय तुमच्या भावना आहेत, काय नेमकी मागणी? आमच्या भावना अशा आहेत की आम्ही आज 50 रुपयापासून काम करत आहे, पण कोणी जरी विजिटली आले किंवा कोणी नाही आले तर उपकेंद्र साफसफाई करून आम्हाला उपकेंद्र उघडं ठेवावं लागतं। अधिकारी कोणी आम्हाला म्हणता म्हणता ही बाई कोणी हात धरून बाहेर काढून देता, आमची ओळख नाही, आम्हाला काहीच नाही, आम्हाला गणवेश नाही, आम्हाला आयडेंटिटी कार्ड नाही, आमच्याकडून काम करून घेता। आम्ही अर्धी वर्ष परीक्षा म्हणता आम्हाला 8 ते 5 ड्युटी करावं लागतं, पण आम्हाला काही मिळत नाही। जर डिलिव्हरी आली तर अशा डिलिव्हरी आणून सोडून देते, सगळं आम्हालाच करावं लागतं, त्याचा आम्हाला काहीच भत्ता मिळत नाही किंवा काहीच मिळत नाही। तर आम्ही मुलं सून आम्हाला आता गांधनपाठ करत आहे की तुम्ही काय कमाई करून ठेवलेली आमच्यासाठी, तुम्ही फक्त लोकांची सेवा करत आहे, रोडावर जात आहे। तुम्ही जर आता हातपाय पडले तुमचं कोण करणार आहे, त्याच्यासाठी आम्ही आता रोडावरच जाणार आहे। काय मागणी काय सरकार? आम्हाला 3,000 होती तर 6,000 पगार करावा, त्याचा वाला फरक काढून द्यावा। काही आम्ही आता वयामानान काहीतरी थोडे 1 लाख 2 लाख जे देणार आहेत ते आम्ही खाणार आहेत, पेन्शन लागू करावा एवढं आमचं म्हणणं आहे। आणि काम आम्हाला फुल काम करून घेताना आम्हाला जर फुल कामाचा इशारा दिला तर आम्ही काम करू, नाही तर जे शिक्षण केले त्यांना काहीतरी शिपायाची पदवी देण्यात यावा। तर या आई संघटनेच्या जिल्हाध्यक्ष देखील आपल्या सोबत आहे। ताई, काय सांगाल? याच्या आधी देखील तुम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी निदर्शने केली होती, मात्र अनोख्या पद्धतीची निदर्शने आज देखील या ठिकाणी दिसून येते। वृद्ध आजी देखील तुमच्या सोबत आहे, तुमच्या अजूनही मागण्याचं कुठेतरी शासन दखल घेत नाही, काय तुमच्या भावना?
आमच्या भावना सरकारने अजून विचारात घेतल्याने, कारण आम्ही ह्या महिला पार्ट टाइम काम करता पण यांना पूर्ण वेळ काम करावं लागतं. नावाखाली फक्त पार्ट टाइम आहे. 8 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत या महिलांना थांबता येतं. तर पार्ट टाइम कसं म्हणतात हे लोक? या नावात सुद्धा त्यांनी बदल करण्यात यावा, नाही तर शिपायाची भरती आम्हाला करण्यात यावी. सरकार एवढा अंधाधुंदी आहे की आम्हाला जिल्हा परिषदच्या ऑर्डरी आहे आमच्याजवळ या, तरी आम्हाला जिल्हा परिषदला कोणी ओळखत नाही. आम्ही जेव्हा मंत्रालयात गेलो तेव्हा आमचं नाव त्यांनी मावश्या ठेवलं. आता कळलं सरकारला की आम्ही मावश्या म्हणून काम करतोय. मग एवढा अंधाधुंदी कारभार या सरकारचा चालू आहे. यांना खुर्च्या खाली करायला काय झाल्या? या मोदी सरकारला पण खुर्च्या खाली करायला काय झाल्या? अशा लोकांची भरती करताय लोक की आम्ही कोणी हे ओळखत की हे लोक म्हणजे काम करून सुद्धा मग आम्हाला ऑर्डर कोणाच्या बापाने दिले? जिल्हा परिषदने ऑर्डरी दिल्या नाही. मग ऑर्डरी कोणी दिल्या हे आम्हाला सिद्ध करून दाखवावं. जिल्हा 6-7 महिने पगार होत नाही आणि झाले इथं 2-3 महिन्याचेच होतात. मग जो 3,000 तो तरी द्या ना. सध्या वाढवत नाहीये, काही नाही. इतक्या वर्षापासून 3,000वर आहे. आम्हाला आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या. आयडेंटिटी कार्ड, गणवेश, ज्या सरकारी याच्यामध्ये योजनांमध्ये बसतो. कोरोना काळात आम्ही इतकं काम केलं पण आम्हाला 1 रुपया सुद्धा नाही. एवढे लाखाने पगार कमवणारे पूर्ण भारत देश पूर्ण घरात होता आणि न कमवणारे दारात होते सर. आम्हाला कोरोना काळात 1 रुपया पगार सुद्धा आणि तो कोरोना भत्ता सुद्धा मिळाला नाही आम्हाला. तो तरी देण्यात यावा. तो पूर्ण फरक देण्यात यावा 23 सालापासून आता 25 पर्यंत 3-4 वर्षाचा. तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर? हे बघा, आज 2-2.5 महिने झाले आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे श्री परिचारा महिलांचं पगारवाढीच्या संदर्भामध्ये. तिथे आम्हाला फक्त चॉकलेट दिले आणि घरी काढून दिलं. आता चॉकलेट नकोय, कारण की या महिलांचा एवढा संताप झालाय. ऐन थोड्या दिवसावरती दिवाळीचा सण आलेला आहे आणि ह्या दिवाळीच्या सणावरती तुमच्या घरामध्ये तुम्ही सण साजरा करणार आहे. ह्या महिलांनी काय करायचं? ह्या महिलांना जर वेळेवर पेमेंट नाही झालं, यांना वेळेवर तुम्ही जर कायम सेवेत नाही करून घेतलं, यांची पगारवाढ जर नाही केली, यांना परमानंट जर नाही केलं, तर याचा कुठेतरी एक वेगळा प्रकार तुम्हाला पाहायला भेटेल. आज जे शिस्तीमध्ये आंदोलन चालू आहे, तर पुढच्या वेळेस हे आंदोलन शिस्तीत नसणार आहे, शिस्तीच्या बाहेर असणार आहे. याला सर्वस्वी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि जो मुख्यमंत्री आहे, एक साईडला लाडकी बहीण योजना चालू केली आणि दुसरीकडे ह्या बहिणी काय भाड्याने आणलंय का? यांना ना कुठल्या सरकारी योजना चालू, ना लाडकी बहीण योजना चालू. जे 3,000 रुपये तुम्ही देताय ना, ते सुद्धा वेळेवर देत नाहीये. मग तो हा सरकारी कर्मचारी कुठला तुमचा आला? तुमचे जे उपकेंद्र आहेत साफ करण्यासाठी, ते तुमच्यासाठी खूप हे तुमचे कर्मचारी ना त्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड, ना त्यांच्या अंगावरती तुमचा आला गणवेश. मग तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे थोड्याफार. आणि ह्या बायकांचं कुठंतरी मला तरी वाटतं लवकरात लवकर त्यांची पगारवाढ झाली पाहिजे. अजूनही आमचं आंदोलन आझाद मैदानावरती चालू आहे आणि याचा कुठेतरी जर उद्रेक जर झाला तर या सरकारला त्याच्या घरातून आम्ही बाहेर पडून देणार नाही. तर ह्या होत्या या संतप्त महिलांच्या प्रतिक्रिया की जर का आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही याच्याहून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि सरकारला घराच्या बाहेर या ठिकाणी निघू देणार नाही, अशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी या परिचारिकांच्या आंदोलनाच्या वतीने करण्यात येत आहे. कोरोना काळात देखील आम्ही आमच्या अशाच पद्धतीचे आंदोलनं केली, कामं केली, मात्र त्याचं देखील मागणी आम्हाला, त्याचा देखील पगार आम्हाला, त्याचं देखील मानधन आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ या संदर्भात दखल घ्यावी व आमच्या मागण्या मान्य कराव्या, अशा स्वरूपाचं मागणीचं आंदोलन या ठिकाणी जळगावच्या जिल्हा परिषदेसमोर सुरू आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.